हा तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ही जी सरकारची लेक लाडकी योजना जी आहे, या अंतर्गत काय काय अटी येतात, काय काय नियम येतात आणि कोण याचा लाभ घेऊ शकतो किंवा याचा फॉर्म कसा भरायचा, याबद्दल आपण सध्या सगळ्या डिटेल जाणून घेऊ. तर इथं जसं लिहिलेले आहे की मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही कार्यरत करण्यात आलेली आहे. तर पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहेत ते याचा लाभ घेऊ शकतात. आणि यामध्ये मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये आणि त्याच्या आधी जे टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार आहेत, याची जर का एकूण रक्कम आपण काउंट केली तर ती 1,01,000 होते. तर ती कशी, ती आपण बघूया पुढे. जसे की ही जी योजना आहे, तर यांचे जे उद्दिष्ट आहेत ते काय आहेत? तर मुलीच्या जन्मास प्रोत्साहन, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की जी गर्भहत्या केली जाते किंवा मुलीला प्रोत्साहन दिले जात नाही आणि आणि त्यामुळे तिचा मृत्यूदरही वाढत चालला होता. तर ते कमी करण्यासाठी, बालविवाह रोखण्यासाठी आणि मुलींचे जे कुपोषण आहे ते कमी करण्यासाठी किंवा त्यांना एक बढावा देण्यासाठी, त्यांना एक सपोर्ट करण्यासाठी, मग ते वित्तीय सपोर्ट असेल, त्यांना शैक्षणिक सपोर्ट असेल, त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट असेल, हे करण्यासाठी ही योजना जी आहे ही कार्यरत करण्यात आली आहे. आता या योजनेअंतर्गत आपण जे त्यांचे हप्ते जे आहेत किंवा हे जे लाभ आहे, हे कशा-कशा टप्प्यात मिळवू शकतो, तर जसे इथे लिहिलेले आहे, की मुलीचा जन्म झाला तर तिला 5,000 रुपये मिळणार. इयत्ता पहिलीमध्ये जशी ती जाते तशी तिला 6,000 रुपये मिळणार. इयत्ता 7वीमध्ये जशी ती जाते तशी 7,000 रुपये मिळणार. आणि 11वीत गेल्यास 8,000 रुपये आणि जसे 18 वर्ष पूर्ण होतात तसे 75,000 रुपये. असं जर का आपण एकूण रक्कम बघितली तर ती 1,01,000 होते. आता ह्याच्यासाठी अटी काय आहेत? त्या आपण जरा जाणून घेऊया. इथे लिहिले आहे की पिवळे व केशरी शिधापत्रिका म्हणजे जे रेशन कार्ड असते, हे कंपल्सरी आहे. आता जी मुलगी आहे ती 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेली पाहिजे. त्यांना ही अट लागू होते, म्हणजे ही जी योजना आहे त्याचा लाभ हे ते घेऊ शकतात. आता त्या जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींनाच, 1 किंवा 2 मुलींना हे लागू होईल. आता त्यामध्ये पण असे आहे, की जर का एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल, तर त्यामध्ये जी मुलगी आहे, तिला ही योजनाचा लाभ घेता येईल. यामध्ये लिहिले, की जसं पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे. म्हणजे जी पहिलं अपत्य, पहिली मुलगी जी आहे, तिचा 3ऱ्या हप्त्यासाठी म्हणजे 3रा लाभ घेताना आणि जी दुसरे अपत्य आहे, दुसरी मुलगी आहे, तिच्या 2ऱ्या हप्त्यासाठी त्यांनी कुटुंब नियोजनचे प्रमाणपत्र जे आहे ते देणे कंपल्सरी आहे. म्हणजेच 3ऱ्या हप्त्यासाठी, म्हणजे आधीचे जे 2 हप्ते आहेत, जसे की इथे लिहिलेले आहेत, की पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी, म्हणजे आधीचे 2 आहेत ना, तेव्हा हे नियोजन प्रमाणपत्र नसेल, चालेल. आणि जे दुसरे अपत्य आहे त्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी, म्हणजे पहिलं जे हप्ता असेल त्यासाठी हे अनिवार्य नाही. म्हणजेच इथं जे दिलेले आहे, की 2ऱ्या हप्त्यासाठी, 3ऱ्या हप्त्यासाठी, तर दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी ही तुम्हाला प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे, लागणारच. आता तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी, एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना, म्हणजे थोडक्यात 1 एप्रिल 2023 नंतर ही योजना लागू असेल 1 किंवा 2 मुलींना. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे, हे जे बाकीचे अटी आहेत, जसं की 1,00,000पेक्षा त्यांचे इन्कम जे आहे, वार्षिक उत्पन्न जे आहे हे कमी पाहिजे. त्यांचे बँक खातेसुद्धा हे महाराष्ट्रातलेच पाहिजे. आता
त्याच्यासाठी कागदपत्रे कुठले लागतील हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो, की कुठले कागदपत्रे आपल्याला सबमिट करायची गरज आहे. लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे 1,00,000पेक्षा कमी पाहिजे उत्पन्न. लाभार्थीचे आधार कार्ड. प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. म्हणजे जेव्हा प्रथम लाभ घेतो, पहिला जो लाभ तुम्ही घेणार आहात, तर त्यावेळी त्याचे जे का आधार कार्ड नसेल तरी ते चालेल. मग पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र म्हणजे जे झेरॉक्स आहे ते, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र. रेशन कार्डमध्ये लिहिले पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड. पुन्हा मतदान ओळखपत्र. मतदान ओळखपत्रचे असे आहे की शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे 75,000 रुपये मिळणार आहेत, तर त्यावेळी मतदान ओळखपत्र हे काढणं हे गरजेचे आहे. ते त्यांना तुम्हाला दाखवावं लागेल. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधीचा म्हणजे तुम्ही जो कुठला लाभ घेताय, म्हणजे पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल किंवा कुठलाही तुम्ही लाभ जो घेताय, तर त्यावेळीचा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ती शाळेत मिळते, तर ते तुम्हाला लागेल. आणि आणखी एक की 18 वर्ष झाल्यावरती जे तुम्हाला 50,000 मिळणार, तर तेव्हा मुलीचा विवाह हा नसणे झालेला नाही पाहिजे. मग तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आता हे फॉर्म जे आहेत हे ऑनलाईन पोर्टलवरती पण भरू शकता आणि ऑफलाईन पण. तर ऑनलाईनची इथे माहिती दिली की पोर्टलवरती लाभार्थ्याच्या ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड करावी. अंगणवाडी सेविका जर का तुम्हाला ऑफलाईन करायचे असेल तर तिथे तुमचे जवळपासची जी अंगणवाडी का असेल तर तिथे मुख्य सेविकांना हे जे डॉक्युमेंट आहेत जे आत्ता आपण जाणून घेतले, तर ते सगळे डॉक्युमेंट आणि जी काही माहिती आहे ती सगळी तुम्हाला भरायची. त्यांचा एक अर्ज पण असतो, त्याची माहिती आपण पुढे बघूया की तो अर्ज कसा भरायचा. आणि ते अंगणवाडी सेविका जी असेल, मुख्य सेविका जी असेल, त्यांची जबाबदारी असेल की तुम्ही जे जे डॉक्युमेंट दिले त्याची पडताळणी करणे, फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही किंवा आणखी काय गरजेचे असेल डॉक्युमेंट ती आणि तुम्हाला पूर्णपणे सहाय्य करणे ही त्यांची जबाबदारी असेल. आता आपण बघूया की हा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा. तर सगळ्यात पहिले लाभार्थीचे नाव, आधार क्रमांक, लाभार्थीच्या पालकांचे नाव, त्यांचे आधार क्रमांक, ईमेल आय डी असेल तर ते, ब्रह्मणध्वनी हे असे डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. तसंच जर का रहिवासी डिटेल्स जे आहेत घर, पोस्ट ऑफिस, जिल्हा, पिनकोड, तालुका, रस्ता नंबर, गावाचे नाव हे सगळे डिटेल तुम्हाला भरायचे आहेत. आणि इथे तुमची अपत्यांची जी संख्या आहे ती, भ्रमणध्वनी क्रमांक आणि इथे की तुम्ही कुठल्या हप्त्यासाठी आणि कुठल्या अपत्यासाठी हे तुम्ही अर्ज भरत आहात. जसं की पहिल्या अपत्यासाठी, दुसऱ्या अपत्यासाठी का जुळ्यांसाठी. तर हे तुम्हाला तिथे मेन्शन करायचे. हे तुम्हाला तिथे टिक करायचे आहे. बँकेचे खातेचा तपशील म्हणजे बँकेचे खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे शाखेचे नाव, त्याचबरोबर इथे मेन्शन करायचे आहे की तुम्ही कुठल्या हप्त्यासाठी म्हणजे कुठल्या लाभासाठी तुम्ही इथे अप्लाय करत आहात. म्हणजे तुम्ही कुठल्या हप्त्यासाठी लाभ घेऊ इच्छित आहात. तर खाली तुमची हस्ताक्षर पाहिजेत, ठिकाण, दिनांक आणि वरती जी काही तुम्ही माहिती भरत आहात तर ती पूर्णपणे सत्य, परिपूर्ण, अचूक ही आहे. याची जबाबदारीसुद्धा फॉर्म भरणाऱ्याचीच, लाभार्थीचीच असणार आहे. तर अशाच आणखी योजनांच्या डिटेल माहितीसाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.